मित्रांनो, तुम्ही कधी लक्ष दिले का? जेव्हा तुम्ही आयुष्यात काहीतरी नवीन आणि चांगलं करण्याचा प्रयत्न करता, तेव्हा काही लोक अचानक बदलायला लागतात. सुरुवातीला ते तुमच्या सोबत असतात, तुम्हाला सपोर्ट करतात असं दाखवतात. पण जसं जसं तुम्ही पुढे जाऊ लागता, तसं तसं त्यांच्या बोलण्यात, वागण्यात आणि ॲटिट्यूडमध्ये बदल दिसायला लागतो. तुम्ही एखादं नवीन काम सुरू केलं की काही लोक तुमच्यावर हसायला लागतात. तुम्ही मोठं स्वप्न पाहिलं की ते लगेच म्हणतात, हे तुझ्याकडून होणार नाही. आणि जर तुम्हाला थोडंसं यश मिळायला लागलं, तर तेच लोक अचानक डिस्टन्स ठेवायला लागतात किंवा तुमचं कॉन्फिडन्स कमी करण्याचा प्रयत्न करतात. मित्रांनो, प्रत्येक जण तुमच्या प्रगतीवर आनंदी असेलच असं नाही. काही लोक तुमच्यासोबत फक्त वरवर असतात, पण मनातून ते तुमचं यश स्वीकारू शकत नाहीत. कारण तुमची प्रगती त्यांना त्यांच्या अपयशाची आठवण करून देते. त्यामुळे ते तुमच्या डिसिजन्सवर डाऊट निर्माण करतात, तुमच्या मेहनतीला कमी लेखतात आणि हळूहळू तुमची पॉझिटिव्ह एनर्जी ड्रेन करतात. कधी कधी अशा लोकांच्या बोलण्यामुळे माणूस स्वतःवरच डाऊट घ्यायला लागतो. कदाचित मी खरंच हे करू शकणार नाही असा विचार मनात येतो. पण इथेच सगळ्यात मोठी चूक होते. कारण दुसऱ्यांच्या निगेटिव्हिटीमुळे जर तुम्ही स्वतःचं स्वप्न सोडलं, तर नुकसान तुमचंच होतं. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, आपल्या प्रगती आड येणाऱ्या लोकांना कसं ओळखायचं, त्यांच्यासोबत इमोशनली वीक न होता स्मार्ट पद्धतीने कसं वागायचं आणि स्वतःचा फोकस, पीस आणि कॉन्फिडन्स कसा जपायचा. या जगात प्रत्येक जण तुमच्यासाठी चांगलंच विचार करेल असं नाही. काही लोक तुम्हाला पुढे नेतात, तर काही लोक न कळत किंवा मुद्दाम तुम्हाला मागे खेचतात. त्यामुळे योग्य लोक ओळखणं आणि चुकीच्या लोकांपासून स्वतःला मेंटली प्रोटेक्ट करणं खूप गरजेचं आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आज तुम्हाला समजेल की तुमच्या आयुष्यात कोण खरंच तुमच्यासाठी आहे आणि कोण फक्त तुमची प्रगती थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. नंबर 1, सगळ्यांना तुमचे प्लॅन्स सांगू नका. मित्रांनो, प्रत्येक जण तुमच्या स्वप्नांसाठी आनंदी असेलच असं नाही. काही लोक सुरुवातीला तुमचं कौतुक करतात, सपोर्ट दाखवतात, पण मनातून ते तुमची प्रगती स्वीकारू शकत नाहीत. तुम्ही एखादं मोठं गोल सांगितलं की काही लोक लगेच निगेटिव्ह बोलायला सुरुवात करतात. हे खूप कठीण आहे, तुझ्याकडून होणार नाही, इतकं मोठं स्वप्न पाहू नको, अशा शब्दांनी ते न कळत तुमचा कॉन्फिडन्स कमी करतात. म्हणूनच प्रत्येक प्लॅन सगळ्यांना सांगणं गरजेचं नसतं. काही गोष्टी शांतपणे करणं जास्त पॉवरफुल असतं. जेव्हा तुम्ही कमी बोलता आणि जास्त काम करता, तेव्हा तुमचा फोकस टिकून राहतो. लक्षात ठेवा, लोकांना प्रॉमिसेस नाही, रिझल्ट दिसतात. त्यामुळे प्लॅन सांगण्यात एनर्जी वेस्ट करण्यापेक्षा ती एनर्जी तुमच्या मेहनतीत वापरा. रियालिटी, प्रायव्हसी इक्वल टू प्रोटेक्शन. नंबर 2, निगेटिव्ह लोकांपासून डिस्टन्स ठेवा. मित्रांनो, काही लोक प्रत्येक गोष्टीत प्रॉब्लेमच शोधतात. तुम्ही कितीही पॉझिटिव्ह विचार केला तरी ते फिअर, डाऊट आणि निगेटिव्हिटी पसरवत राहतात. अशा लोकांसोबत जास्त वेळ राहिलात तर हळूहळू तुमची माइंडसेट पण निगेटिव्ह होऊ लागते. कारण माणूस ज्या वातावरणात राहतो त्याचा प्रभाव त्याच्या विचारांवर पडतो. जर तुम्हाला मेंटली ग्रो व्हायचं असेल, तर निगेटिव्ह एनर्जी पासून स्वतःला दूर ठेवायला शिका. याचा अर्थ प्रत्येकाशी भांडण करणं नाही, तर स्वतःच्या पीससाठी काही लोकांपासून थोडं डिस्टन्स ठेवणं आहे. तुमच्या आयुष्यात असे लोक असायला हवेत जे तुम्हाला मोटिवेट करतील, इन्स्पायर करतील आणि तुमच्यावर विश्वास ठेवतील. रियालिटी, निगेटिव्ह कंपनी इक्वल टू स्लो प्रोग्रेस. नंबर 3, त्यांच्या शब्दांपेक्षा ॲक्शन्स पहा. मित्रांनो, या जगात खूप लोक बोलण्यात गोड असतात, ते समोर खूप स्वीट बोलतात, तुमचं कौतुक करतात, पण जेव्हा खरंच सपोर्ट करण्याची वेळ येते तेव्हा ते मागे हटतात. खरं माणूस ते नसतं जे फक्त बोलतं, तर ते असतं जे वेळ आली की तुमच्या पाठीशी उभं राहतं. लोक तुमच्या यशावर जेन्युइनली आनंदी होतात का, की फक्त वरून स्माइल देतात? हे ऑब्झर्व करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण शब्द खोटे असू शकतात, पण
ॲक्शन्स कधीच खोटं बोलत नाहीत. रियालिटी ॲक्शन्स रिव्हील्स ट्रू इंटेन्शन्स. नंबर 4, स्वतःवर डाऊट घेऊ नका. मित्रांनो, काही लोक कायम तुम्हाला डिस्करेज करण्याचा प्रयत्न करतात. ते वारंवार सांगतात, तुझ्याकडून होणार नाही, हे तुझ्यासाठी नाही, तू एवढं मोठं करू शकत नाहीस. जर तुम्ही त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवला तर तुम्ही स्वतःला थांबवता. लक्षात ठेवा, त्यांची मर्यादा तुमची रियालिटी नसते. फक्त त्यांना काही करता आलं नाही म्हणून तुम्हालाही जमणार नाही असं नाही. या जगात कोणतंही मोठं यश आधी विश्वासातून सुरू होतं आणि तो विश्वास स्वतःवर असायला हवा. रियालिटी सेल्फ बिलीफ इक्वल टू बिगेस्ट पॉवर. नंबर 5, कंपॅरिझन टाळा. मित्रांनो, काही लोक मुद्दाम तुमची तुलना दुसऱ्यांशी करतात. तो तुझ्यापेक्षा पुढे आहे, तू अजून काहीच केलं नाही. अशा गोष्टी तुमचा कॉन्फिडन्स कमी करण्यासाठी वापरल्या जातात. पण प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो. प्रत्येकाची वेळ, परिस्थिती आणि क्षमता वेगळी असते. जर तुम्ही सतत कंपॅरिझन करत राहिलात तर तुम्ही स्वतःच्या प्रोग्रेसकडे लक्ष देणं विसरता. म्हणून दुसऱ्यांशी स्पर्धा करण्यापेक्षा कालच्या स्वतःपेक्षा बेटर बनण्यावर फोकस करा. रियालिटी कंपॅरिझन स्टिल्स कॉन्फिडन्स. नंबर 6, काम राहून हँडल करा. मित्रांनो, प्रत्येक वेळी आर्ग्यू करणं किंवा रिॲक्ट करणं गरजेचं नसतं. काही लोक मुद्दाम प्रोव्होक करतात कारण त्यांना तुमचा इमोशनल रिॲक्शन पाहायचा असतो. जर तुम्ही लगेच रागावलात, अपसेट झालात किंवा इमोशनली रिॲक्ट केलात तर कंट्रोल त्यांच्या हातात जातो. स्ट्रॉंग माणूस तो नसतो जो प्रत्येकाला उत्तर देतो, तर तो असतो जो योग्य वेळी शांत राहतो. शांत राहून स्मार्ट डिसिजन्स घेणं हीच खरी ताकद आहे. कारण काम माइंडने घेतलेले डिसिजन्स जास्त पॉवरफुल असतात. रियालिटी कामनेस इक्वल टू कंट्रोल. नंबर 7, बाउंड्रीज सेट करा. मित्रांनो, सगळ्यांना तुमच्या आयुष्यात अनलिमिटेड ॲक्सेस देणं योग्य नसतं. प्रत्येक व्यक्ती तुमच्या एनर्जी, पीस आणि मेंटल हेल्थवर प्रभाव टाकते. म्हणून बाउंड्रीज सेट करणं खूप गरजेचं आहे. तुमचा वेळ, तुमची एनर्जी आणि तुमचं पीस प्रोटेक्ट करणं हा सेल्फिशनेस नाही तर सेल्फ रिस्पेक्ट आहे. जे लोक सतत निगेटिव्हिटी देतात, तुमचा कॉन्फिडन्स कमी करतात किंवा तुमचं मेंटल पीस डिस्टर्ब करतात, त्यांच्यासोबत लिमिट्स ठेवायला शिका. रियालिटी बाउंड्रीज इक्वल टू सेल्फ रिस्पेक्ट. नंबर 8, फोकस स्वतःच्या ग्रोथवर ठेवा. मित्रांनो, लोक काय बोलतात यावर फोकस केलात तर तुम्ही कधीच पुढे जाऊ शकणार नाही. कारण लोक कायम काही ना काही बोलणारच. महत्वाचं हे नाही की लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात. महत्वाचं हे आहे की तुम्ही स्वतःला काय बनवत आहात. जर तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवली, मेहनत करत राहिलात आणि स्वतःच्या ग्रोथवर फोकस ठेवलात तर एक दिवस तुमचं सक्सेसच सगळ्यांना उत्तर देईल. म्हणून बाहेरच्या आवाजांपेक्षा स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. रियालिटी फोकस ऑन ग्रोथ इक्वल टू अनस्टॉपेबल प्रोग्रेस. म्हणून मित्रांनो, प्रत्येक जण तुमच्या प्रगतीवर आनंदी असेलच असं नाही. आयुष्यात काही लोक असेही भेटतील जे तुम्हाला पुढे जाताना पाहू शकणार नाहीत. काही लोक तुमच्यावर हसतील, काही लोक तुम्हाला डिस्करेज करतील आणि काही लोक तुमचा कॉन्फिडन्स तोडण्याचा प्रयत्न करतील. जेव्हा तुम्ही मोठं स्वप्न पाहता, काहीतरी नवीन सुरू करता किंवा स्वतःला बदलायला सुरुवात करता, तेव्हा जगातील प्रत्येक जण तुम्हाला सपोर्ट करेलच असं नसतं. कारण काही लोकांना तुमची प्रगती स्वीकारणं कठीण जातं. ते तुमच्या मेहनतीपेक्षा तुमच्या चुका शोधण्यावर जास्त लक्ष देतात. पण इथे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमचं फ्युचर लोकांच्या ओपिनियनने ठरत नाही. तुमचं फ्युचर ठरतं तुमच्या मेहनतीने, तुमच्या कन्सिस्टन्सीने आणि तुमच्या माइंडसेटने. जर तुम्ही प्रत्येक निगेटिव्ह बोलणाऱ्या व्यक्तीकडे लक्ष दिलं तर तुम्ही स्वतःचं ध्येय विसराल. म्हणून लोक काय बोलतात यापेक्षा तुम्हाला काय बनायचं आहे यावर फोकस करा. आयुष्यात पुढे जायचं असेल तर शांत राहायला शिका. प्रत्येक वेळी स्वतःला प्रूव्ह करण्याची गरज नसते. काही वेळा तुमचं सक्सेसच सगळ्यात मोठं उत्तर असतं. स्वतःवर विश्वास ठेवणं कधीही थांबवू नका. कारण जग आधी तुम्हाला डाऊट करेल, पण जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला आणि मेहनत सुरू ठेवली तर एक दिवस
हेच जग तुमचं कौतुक करेल. लक्षात ठेवा, जिंकतो तोच जो लोकांच्या निगेटिव्हिटीपेक्षा स्वतःच्या ध्येयावर जास्त फोकस करतो, जो परिस्थितीपेक्षा स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवतो आणि जो प्रत्येक अडथळ्यानंतर पुन्हा उभं राहण्याची हिंमत ठेवतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल आणि या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. अशाच मोटिवेशनल आणि लाईफ चेंजिंग व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून पुढचा कोणताही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही. आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीसोबत नक्की शेअर करा जी सध्या निगेटिव्ह लोकांमुळे मेंटली डिस्टर्ब आहे, स्वतःवर डाऊट घेत आहे किंवा आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करत असताना लोकांच्या बोलण्यामुळे थांबत आहे. कधी कधी योग्य वेळी ऐकलेले काही शब्द एखाद्या व्यक्तीचं पूर्ण आयुष्य बदलू शकतात.